नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नारायण आयस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल बागडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या डेली करंट अफेअर्स सिरीजमध्ये। चला तर बघूया आजचे काही प्रमुख करंट अफेअर्स जे आहेत त्याच्यामध्ये बघा, भारताने काय केलेलं आहे, आता भारताने अमेरिकेकडून घेतलेले आहे अपाचे नावाचे हेलिकॉप्टर। भारताने घेतलेले आहे अपाचे नावाचे हेलिकॉप्टर घेतलेले आहे। याच्यामध्ये आता याचा जो पहिला ताफा आहे तो भारतामध्ये दाखल झालेला आहे। अमेरिकेची कोणती कंपनी याच्यामध्ये? बोईंग कंपनी आहे। कोणती कंपनी आहे? बोईंग कंपनी आहे। त्यांनी लष्करासाठी कोणता AH-64E या अपाचे हेलिकॉप्टर पुरवलेले आहेत। याला तैनात कुठं करणार आहेत? जोधपूर राजस्थान येथे पाकिस्तान सीमेजवळ करणार आहेत। आता बघा, आतापर्यंत जे काही आपल्या भारतामध्ये स्पेशली इन द डिफेन्स सेक्टर जे काही सामान यायचे किंवा जे काही पुरवठा व्हायचा तो मेजरली रशिया, फ्रान्स यांच्याकडून जरा जास्त होत होता। अमेरिकेकडून थोडा बहुत आपला जे पुरवठा आहे तो फार कमी प्रमाणामध्ये होत होता। जास्तीत जास्त आपला जो पुरवठा आहे तो रशियाकडून व्हायचा। पण आता यावेळी आपण काय केलेलं आहे, हे जे अपाचे हेलिकॉप्टर आहे हे सुद्धा आपण बोलवलेलं आहे। कुठून बोलवलेलं आहे? अमेरिकेवरून बोलवलेलं आहे। आता याच्यामध्ये जर बघितलं तांत्रिक वैशिष्ट्य तर याच्यामध्ये दोन पायलट लागतात, एक पायलट आणि एक को पायलट। उंची याची जवळपास 16 फूटची आहे, रुंदी 18 फूटची आहे। याचा जर वेग बघितला आपण जवळपास 280 किलोमीटर प्रति तास याच्यामध्ये आहे। आणि याच्यामध्ये जी क्षेपणास्त्र आहेत, मिसाईल्स कोणती आहे? हेलफायर मिसाईल आहे, स्ट्रिंजर आहे आणि हायडर रॉकेट्स आहेत। ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि जी पाकिस्तान सीमा आहे, पाकिस्तान बॉर्डर आहे त्याच्यामध्ये याला तैनात करण्यात येणार आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये करार आणि खरेदीचा जर इतिहास बघितला तर सर्वात पहिले 2015 मध्ये भारतीय हवाई दल म्हणजे आपलं जे एअरफोर्स आहे, एअरफोर्सने काय केलेलं होतं, 22 अपाचे हेलिकॉप्टरसाठी जवळपास किती 15,000 कोटींचा करार केला होता। त्याच्यानंतर जर 2017 मध्ये जर बघितलं तर आपली आर्मी जी आहे भारतीय लष्कर यांनी काय केलं होतं, 6 हेलिकॉप्टरसाठी जवळपास 4,000 कोटींचा करार केला होता। आणि 2025 मध्ये पहिला ताफा याच्यामध्ये काय आहेत, पहिल्या 3 हेलिकॉप्टरचे आगमन झालेले आहेत, उर्वरित नोव्हेंबरमध्ये याच्यामध्ये अपेक्षित आहे त्याच्यामध्ये। तर आता याच्यामध्ये हे झालं अपाचेचं। अपाचेकडून घेतलेलं आहे आपण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। कोणती कंपनी आहे? बोईंग आहे। आता अहमदाबादमध्ये जे ॲक्सिडेंट झालेलं होतं एअरलाइनर, ती सुद्धा या बोईंग कंपनीनेच बनवलेली होती याच्यामध्ये। त्याच्यानंतर बघा, एक नवीन योजना सुरू केलेली आहे याच्यामध्ये, कृषी समृद्धी योजना। काय केलेली आहे? कृषी समृद्धी योजना पोखराच्या धर्तीवरती। कोणत्या धर्तीवरती? पोखराच्या धर्तीवरती केलेलं आहे। आता यावर्षीपासून काय झालेलं आहे बघा, यावर्षीपासून जी विमा योजना आहे, यावर्षीपासूनची जी विमा योजना आहे किंवा जी इन्शुरन्स स्कीम आहे महाराष्ट्र शासनाने काय केली आहे, ती बंद केलेली आहे। आणि ती बंद केल्यामुळे काय झालं, जवळपास 5,000 कोटींचा सरकारकडे काय झालेला जमा झालेला आहे। तर आता हे कुठे खर्च करायचे त्याच्यासाठी म्हणून काय केलेलं आहे, नवीन कृषी समृद्धी योजना सुरू केलेली आहे। याच्या माध्यमातून बघा काय करतात याच्यामध्ये, याला आधार जो आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा याला दिलेला आहे। आता या योजनेमध्ये बघा काय केलेलं आहे, या योजनेमध्ये शेतकरी उत्पादकांना मध्ये याच्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये ठीक आहे काय करणार आहे त्याच्यामध्ये बघा, पाणी व्यवस्थापन करणार आहे, त्याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट करणार आहेत, सॉइल हेल्थ म्हणजे मृदा आरोग्य करणार आहेत, बहुपीक पद्धती, कडधान्य, तेलबिया, फलोत्पादन, औषधी वनस्पती हे सगळं याच्यामध्ये करणार आहेत। म्हणजे कसं आहे बघा, आजकाल जर आपल्या याच्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये जर शेती जर बघितली आपण तर काय आहे, जास्तीत जास्त मोनोकल्चर आहे किंवा मोनोक्रॉपिंग आहे। म्हणजे एकाच पिकाचं वारंवार त्याच्यामध्ये उत्पादन घेतात। त्याच्यामुळे काय होते, आपली जी सॉइल आहे, आपली जी माती आहे त्याचा कस कमी होतो। त्याच्यामुळे काय केलेलं आहे, याच्यामध्ये बहुपीक पद्धती आहे। त्याच्यामध्ये बघा तुम्ही याच्यामध्ये तेलबिया म्हणजे काय, आपलं जे इडिबल ऑइल आहे, आपलं खाण्याचं तेल आहे, त्याच्यासाठी वेगळ्या तेलबिया आपण वापरतो। जसं की आता जवस झालं, सोयाबीन झालं, मूंगफली झालं, अशा खूप साऱ्या आहेत। आता भारतामध्ये आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं तर इतकं एडिबल ऑइल लागते। आपल्या महाराष्ट्रामध्येही बघा तुम्ही कोणत्याही जे भाज्या आहेत किंवा आपले जे तळण्याचे पदार्थ वगैरे किंवा कोणत्या लग्नामध्ये आपण गेलं तरी एवढं तेल त्या भाजीमध्ये राहते का तिथं पोहू शकते। तर आपल्या भारताला काय माहिती आहे का, खूप सारं तेल जे आहे आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं। आपल्याला खूप सारं तेल जे आहे ते इम्पोर्ट करावं लागतं, स्पेशली इंडोनेशियासारख्या देशांमधून। तर म्हणून थोडंसं आता तेलबिद्यामध्ये सुद्धा करायचं आहे, याच्यामध्ये साठवण आणि विपणन करायचं आहे, गोदाम, शीतगृह, बाजारपेठ जोडणी करायची याला। कारण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर स्टोरेज युनिटची फार कमतरता आहे, स्पेशली द कोल्ड स्टोरेज युनिट।
दरवर्षाला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांच्या रिपोर्टनुसार काय आहे, अहवालानुसार जवळपास 8 ते 9 हजार करोडचं आपलं जे अन्नधान्य आहे ते वेस्टेज जाते. कशामुळे? आपल्या लॅक ऑफ स्टोरेज कॅपॅसिटीमुळे. त्याच्यानंतर पूरक व्यवसाय आहे की शेळीपालन आहे, मत्स्यपालन आहे, रेशीम उद्योग आहे की शेतीबरोबरच काय करायचं आहे आता, त्याला आपण ॲग्रो फॉरेस्ट्रीसुद्धा म्हणतो. तर हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, सुरू करायचं आहे. त्याच्यात मग संस्थात्मक बळकटीकरण, ग्राम कृषी समित्या प्रशिक्षण कार्यक्रम करायचा आहे याच्यामध्ये, जेणेकरून आता सरकारने तसे आपल्याला म्हटलेलंच आहे की काय करायचं आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं आहे. तर ते कशा वाढवायचं, शेतीला कसं फायदेमंद करायचं, तर या प्रकारे करायचं याच्यामध्ये. काय उद्दिष्ट आहे याच्यामध्ये, राज्याच्या कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवणे. पायाभूत सुविधा म्हणजे काय, याच्यामध्ये बेसिक ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल सर्व्हिसेस आहेत कोणत्या कोणत्या आहेत, जसं की आता इरिगेशन फॅसिलिटी आहे, काय आहे त्याच्यामध्ये, सिंचन आहे, रोड आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, यासारख्या पायाभूत सुविधा वाढवायच्या आहेत. त्याच्यामध्ये भांडवली गुंतवणुकीला चालना देणे, त्याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, हवामान अनुकूल शाश्वत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन देणे. कारण आजकालची जी शेती झालेली आहे मित्रांनो, ती कशी झालेली आहे, ती झालेली आहे केमिकलयुक्त, रसायनयुक्त आणि याचे जे नुकसान आहेत ते पंजाब, हरियाणा, वेस्टर्न उत्तर प्रदेश इथे दाखवायला लागलेले आहेत की हरित क्रांतीच्या वेळी त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काय वापरण्यात आली होती, रसायनं वापरण्यात आली होती, फर्टिलायझर वापरण्यात आले होते. त्याच्यामुळे त्या अन्नधान्यांच्या माध्यमातून काय झालेलं आहे, कार्सिनोजेनिक पदार्थ जे आहेत म्हणजे कॅन्सर कॉझिंग मटेरियल्स ते लोकांच्या शरीरामध्ये यायला लागलेले आहेत. जालंधरवरून किंवा पंजाबमधून जर आपण बघितलं तर एक स्पेशल कॅन्सर एक्सप्रेस गाडी सुटते त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, शाश्वत करायचं आहे, हवामान अनुकूल करायचं आहे. त्याच्यामध्ये रसायनांचा जितका कमी वापर होईल तितका कमी, केमिकल बेसिस कमी करून आपल्याला की सेंद्रिय शेती, आणि सेंद्रिय शेतीकडून आपल्याला कुठे जायचं आहे, जवळपास आपल्याकडे जी आपली नैसर्गिक शेती आहे, काय आहे, ऑर्गॅनिककडून मग नॅचरल. सध्या काय सुरू आहे आपल्याकडे, केमिकल शेती सुरू आहे. केमिकलकडून कुठे जायचं आपल्याला, ऑर्गॅनिककडून कुठे जायचं आपल्याला, नैसर्गिककडे जायचं आहे. तर आता याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की ही जी योजना आहे ती नानाजी देशमुख पोकरा या योजनेवरती आधारित आहे. तर पोकरा म्हणजे काय, याच्यामध्ये बघा, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. काय आहे, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. काय आहे हा, जी जागतिक बँक आहे, वर्ल्ड बँक आहे, त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हा. तर आता काय आहे, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शाश्वत व लाभदायक शेती विकसित करणे आहे. काय आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे याच्यामध्ये. तर आता क्लायमेट चेंज होऊन राहिलेलं आहे, मतलब म्हणजे कसं होऊन राहिलेलं आहे की खूप जास्त प्रमाणात. आता जर आपण बघितलं मागच्या 2 वर्षामध्ये, तर उन्हाळ्यामध्ये पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये उन्हाळा आहे, हिवाळा तर इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि स्पेशली विदर्भ रिजनमध्ये तर दिसूनच येत नाही. तर आपल्याला आपली जी पिकं आहेत ते सुद्धा अशी पाहिजे की या सर्व हे जे हवामानामध्ये होणारे जे बदल आहेत त्यांच्याशी समरूप झालं पाहिजे आपली पिके. आणि आपण जी शेती करतो त्या शेतीमुळे शाश्वत राहिली पाहिजे. म्हणजे आता जो आपल्या जमिनीचा कस आहे तो इतका चांगला राहायला पाहिजे की पुढे जाऊन आपली जी फ्युचर जनरेशन आहे ते सुद्धा ह्याला वापरू शकतील. आता ज्या प्रकारे आपण केमिकल फर्टिलायझर वापरून राहिलेलो आहोत त्याच्यामुळे जमिनीचा कस इतका कमी झालेला आहे, त्याच्या जमिनीमध्ये असणारे जे कीटक जंतू आहेत किंवा गांडूळ दिसत नाही अजिबात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, परत त्यांना वापस आणायचं आहे. परत आपल्याकडे हे सगळे जे शेतीचा जो गेलेला कस आहे, मातीचा जो गेलेला कस आहे तो कसा करायचा, आपल्याला या हवामान बदलाशी जुळवून घेणारी पाहिजे, शाश्वत पाहिजे आणि लाभदायक पाहिजे. शेतीमध्ये लाभ कमी झाल्यामुळे आता खूप सारा जो युवा वर्ग आहे शेती करण्यापासून दुरावलेला आहे आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा इम्पॅक्ट पडून राहिलेला आहे. आता या पोकरा योजनेमध्ये काय आहे, मेनली विदर्भ व मराठवाडा. कारण कसं आहे, याच्यामध्ये जे आत्महत्यावाले जे गाव आहेत, आत्महत्या आणि दुष्काळग्रस्त भाग जे आहेत त्यांना आधी याच्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली होती. कशाची, नानाजी देशमुख संजीवनी योजनेची याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये अशोक स्तंभ हा जो आहे काय आहे, याच्यामध्ये अशोक स्तंभ आहे. आता याचा भारताकडून कुठे झालेलं आहे उद्घाटन, याच्यामध्ये बघा वास्का दुवा श्री सुबुती विहार्य कुठं आहे, कलुतारा जिल्हा श्रीलंकेमध्ये केलेलं आहे याचं उद्घाटन.
कशासाठी केलेली आहे? सम्राट अशोक यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्म प्रसारासाठी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ आपण काय केलेलं आहे? त्याच्यामध्ये पिल्लर दिलेलं आहे. जसं आपल्याकडे कुठे आहे सारनाथमध्ये आहे तो खांबा, तशासारखा हा पिल्लर कुठे आहे? इथे केलेला आहे. कुठे? श्रीलंकेमध्ये केलेला आहे याच्यामध्ये. तर का बरं या विहारामध्ये, वास्कादोआ विहारामध्ये का बरं केलेलं आहे? कारण इथे भगवान बुद्धांचे कपिल वस्तू अवशेष पूजनीय स्वरूपामध्ये आहेत. कुठले? कपिल वस्तू अवशेष. त्याच्यामुळे इथे हा पिल्लर उभारला गेलेला आहे. आणि श्रीलंकेतील बौद्ध परंपरेत भारताच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे स्थळ निवडले गेलेले आहे. आता याच्यामध्ये कोण कोण पार्टिसिपेशन आहे, कोणाचं पार्टिसिपेशन आहे याच्यामध्ये बघा. ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे की सम्राट अशोक यांनी आपले पुत्र कोण? महेंद्र आणि त्यांची जी कन्या आहे कोण? संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते आणि त्यांच्याजवळ एक बोधिवृक्ष दिलेलं होतं. आणि ते बोधिवृक्ष त्याच्यापासून जे आता करून राहिले ते आताही श्रीलंकेमध्ये आहे. त्यांनी बोधिवृक्षांची फांदी श्रीलंकेत आणली, जी आजही कुठे आहे? अनुराधपुरा येथे अनुपूजनीय आहे. कुठे आहे? याच्यामध्ये अनुराधपुरामध्ये आहे. आता अशोक स्तंभ काय आहे? बौद्ध धर्माच्या प्रचाराचे प्रतीक बनलेले आहे याच्यामध्ये. आता हे जे कार्यक्रम आहे याच्यामध्ये प्रमुख पाहुणे जर बघितलं आपण तर कोण आहेत? भारताचे हाय कमिशनर उच्चायुक्त श्री संतोष झा या त्याच्यामध्ये. आणि आध्यात्मिक नेतृत्व कोणी केलेलं आहे? वास्कादोवे महिंद वांसा महानायक थेरो यांनी केलेलं आहे याच्यामध्ये. बघा आता आपले जे उपराष्ट्रपती आहेत श्री जगदीप धनखड साहेब, त्यांनी आता रिझाईन केलेलं आहे आणि आता नवीन डिबेट पुन्हा चालू झालेली आहे. त्यांनी जे रिझाईन केलेलं आहे ते कोणत्या आर्टिकलनुसार केलेलं आहे? आर्टिकल 67A. आता पुन्हा त्यांची निवडणूक होणार आहे. तर आता याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे की यांची जी उच्च पद आहे जे रिक्त झालेलं आहे त्याला बघा आता कुठे आहे? अनुच्छेद 63 काय आहे? उपराष्ट्रपती पदाची स्थापना केलेली आहे की भारतामध्ये उपराष्ट्रपतीपद असावे अशी तरतूद केलेली आहे. कोणत्या आर्टिकलमध्ये? आर्टिकल 63 मध्ये. आर्टिकल 66 पोटकलम 1 नुसार काय आहे? याची निवडणूक प्रक्रिया दिलेली आहे की लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांनी बनलेल्या निवडणूक मंडळाद्वारे त्याची काय करावी? निवडणूक करावी. आणि अनुच्छेद 68(2) मध्ये काय दिलेलं आहे? रिक्ततेसाठी वेळ मर्यादा. म्हणजे काय आहे? राजीनामा, मृत्यू किंवा अन्य कारणामुळे रिक्त झाल्यास लवकरात लवकर निवडणूक होणे अपेक्षित आहे. ठीक आहे. राष्ट्रपतीपदासाठी काय आहे? 6 महिन्यांची मर्यादा दिलेली आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? लवकरात लवकर. याचा अर्थ काय आहे की इथे कालमर्यादा दिलेली नाही आहे. राष्ट्रपतीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जवळपास 6 महिन्यांची मर्यादा दिलेली आहे. इथे काय असं म्हटलेलं नाही. काय म्हटलेलं आहे? फक्त लवकरात लवकर, ॲज सून ॲज पॉसिबल. तर आता यांची जेव्हा निवडणूक होते तर त्याच्यामध्ये बघूया आपण आता याच्यामध्ये कोण घेते? भारतीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि गुप्त मतदान व एकल हस्तांतरणीय मतप्रणाली सिंगल ट्रान्सपोर्टेबल वोट वापरले जाते. आता याच्यामध्ये बघा निवडणूक जे मंडळ आहे किंवा त्याला इलेक्टोरल कॉलेज म्हणतात. याला काय म्हणतात? इलेक्टोरल कॉलेज म्हणतात याला. तर आता याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा. हे खूप जरा इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं आहे बघा. याच्यामध्ये लोकसभा राज्यसभेतील सर्व कोणते निवडून आलेले व नामनिर्देशित. आता बघा आधी काय असायचं? लोकसभा आणि राज्यसभा दोघांमध्ये काय असायचे? एक असायचे इलेक्टेड आणि एक असायचे नॉमिनेटेड. राज्यसभेमध्ये सुद्धा काय असायचे? आताही बघा 250 आहेत. 250 पैकी 238 हे इलेक्टेड असतात आणि 12 याच्यामध्ये काय करतात? राष्ट्रपती जे आहेत. जसं आता 4 लोकांना तिथे नॉमिनेट केलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामधून जर बघितलं आपण तर उज्ज्वल निकम साहेब आहेत, त्यांना राज्यसभेवरती पाठवलेलं आहे. हर्षवर्धन श्रुंगला साहेबांना पाठवलेलं आहे. असे 3-4 लोकांना पाठवले. तर राष्ट्रपती काय करतात? त्यांना नामनिर्देशित करतात. तर हे काय झाले? नॉमिनेटेड. काही काय असतात? इलेक्टेड. तर आता आधी राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये नॉमिनेटेड सुद्धा असायचे. आता काय फक्त इलेक्टेड आहेत. तर दोन्ही मेंबर कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? मेंबर्स. आता मेंबर्स म्हटलं तर दोन्ही आले. कोणत्या याच्यामध्ये? इलेक्टेड आणि नॉमिनेटेड यांचा समावेश. आता राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये काय होतात? राज्य विधानसभांचे सदस्य पार्टिसिपेट करतात, पण याच्यामध्ये करत नाहीत. याच्यामध्ये कोण आहेत? फक्त आपले जे सांसद लोक आहेत, फक्त ते सांसद लोक करतात. मग आता याच्यासाठी पात्रता काय आहे? बघा पहिली तर हेच असायला पाहिजे काय? भारताचा नागरिक असावा. दुसरं काय आहे? किमान वय 35 वर्ष असावे आणि राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावे आणि कोणतेही लाभाचे पद ऑफिस ऑफ प्रॉफिट धरलेले नसावे. ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय आहे की ज्या पदांमधून त्यांना अर्थार्जन होतो.
जॉब प्रॉफिटमधून त्यांना काय होतं, सरकारद्वारे अर्थार्जन होतो. आपल्या जया बच्चनच्या केसमध्ये त्यांनी उत्तर प्रदेश जे फिल्म बोर्ड आहे की नाही त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यामधून त्यांना पैसे भेटायचे, पगार भेटल्यासारखं. तर ते काय झालं, ऑफिस ऑफ प्रॉफिट झालं. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपले जे डोनाल्ड ताते आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. हां, तर आता याच्यामध्ये बघा युनेस्कोमधून जो आहे अमेरिका जो आहे बाहेर पडलेला आहे. कुठून, युनेस्कोमधून. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर युनेस्को म्हणजे काय आहे, युनेस्कोमधून अमेरिका बाहेर पडलेला आहे. USA बाहेर पडला. USA काय पडला, बाहेर पडला. का बरं बाहेर पडला, कारण त्यांना वाटते की युनेस्को काय झालेला आहे, अँटी इस्रायल म्हणजे इस्रायलच्या विरोधामध्ये त्यांची धोरणं आहेत असं त्यांना वाटते, म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्यामधून बाहेर पडले. तर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर युनेस्कोच्या काय झालेलं आहे, याच्यामध्ये विविधता समावेशी धोरणावरती टीका केली आणि जो पॅलेस्टाईन आहे त्या पॅलेस्टाईनला तुम्ही सदस्यत्व दिलं. कारण सध्या कसं सुरू आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांमध्ये वाद सुरू आहेत. त्याच्यामुळे अमेरिका कोणाला सपोर्ट करते, इस्रायलला सपोर्ट करते. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पॅलेस्टाईनला सपोर्ट करूच नका, फक्त इस्रायलला करा, असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. तर युनेस्को काय आहे, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन आहे. काय आहे, एक संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे जी काय करते, शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि माहितीच्या माध्यमातून जागतिक शांतता आणि सहकार्य वाढवण्याचे कार्य करते. काय करते, जागतिक शांतता आणि सहकार्य वाढवण्याचे कार्य करते. याच्यामध्ये या संस्थेमधून अमेरिका बाहेर झालेला आहे. तर आता युनेस्कोबद्दल जर बघितलं आपण तर काय आहे, स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी कुठे झालेली आहे, याची पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. कुठे आहे, पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. काय आहे, दुसऱ्या महायुद्धानंतर शाळा, ग्रंथालय, संग्रहालय पुन्हा उभारणे. नंतर काय करणे आहे, सांस्कृतिक वारसा जतन करणे, साक्षरता वाढवणे, स्वतंत्र माध्यमांचे संरक्षण करणे, मानवी हक्क, शाश्वत विकास आणि बहुसांस्कृतिक संवाद यांना चालना देणे. हे सगळे कार्य कोण करते, युनेस्को करते. कोणते कोणते उपक्रम आहेत बघा, जसं की वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत की जसं आपल्या भारतामध्ये बघितलं आपण कोणत्या ताजमहल आहे, अजंता एलोरा आहे ना, बृहदेश्वर टेम्पल आहे, कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान आहे, मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व्ह प्रोग्राम आहे याच्यामध्ये, आणि इंटरनॅशनल जिओ सायन्स प्रोग्राम आहेत. या सर्व प्रोग्रामच्या माध्यमातून काय करते, युनेस्को आपले वेगळे वेगळे जे धोरणं आहेत त्याला राबवायचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले काही करंट अफेअर्स. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.